नमस्कार. माझं नाव भास्कर जोशी. दिनांक 10 ऑक्टोबर. आता मी आज निर्णय घेतलेला आहे, म्हणजे अगोदरच निर्णय घेतला आहे. आणि मी आत्महत्या शब्द बरोबर नाही, देहत्याग आहे. पण ज्यांना माहीत नाही फिलॉसॉफी त्यांना कळणार नाही. करणार किंवा रस्त्यावर उतरणार. 4 दिवसापासून सर्दी, ताप, खोकला आहे. पण आज माझं बरं आहे. पण आज मी माझा अंमलबजावणी आहे. आणि हा काही माझा माइंड गेम वगैरे काही नाही आहे. मला जगणं अशक्य केल्यामुळे, मला मारण्याचे सगळे प्रयत्न झाल्यामुळे, माझी रोजीरोटी, औषधं, मला जिथे जिथे राहिलं मी तिथं हाकलून देण्याचे सर्व कारस्थानं झाल्यामुळे, गुन्हेगारी, फक्त माझा एकच विजय मिळाला मला, की हे सगळं रेकॉर्ड मी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त 272 घटना अशा आहेत की ज्या मी अतिशय स्फोटक आणि खाजगी आहेत, त्या रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत, पण त्या पब्लिक केलेल्या नाहीत. तर मी ह्या जगातून चाललो आहे. आता एक तर मी आज सुसाईड करेन किंवा मी रस्त्यावर उतरून लढाई करेन. हालाकी मला चालता येत नाही, शुगर कंट्रोलमध्ये आलेली आहे. पण मी आता चाललो आहे. आता माझ्या मृत्यूनंतर डॉक्टर मनीषा जोशींचे, तिचे नातेवाईक, सरकार, पोलीस लचके तोडतील हे मी फडणवीसांना कळवलं आहे. फडणवीसांनी काहीच केलं नाही. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की माझ्या मृत्यूनंतर फडणवीस सरकारची राख होईल. ह्या माणसाबद्दल मी 2 वर्ष या माणसाला न्याय मागतो आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, विलासराव देशमुखापासून, मनोज जोशींपासून, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री त्या शेवटचा ब्राह्मण, 30 वर्ष माझा चालला आहे हा संघर्ष. एक नागरिक म्हणून संरक्षण करण्यात शासन पूर्ण फेल गेलं, कोर्ट फेल गेलं, पोलीस फेल गेले. सतत हल्ले होत आहेत. एका माणसाला मारण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न करावेत? असं काय आहे माझ्यामध्ये? मी शस्त्रांची दलाली केली, ड्रग्सची दलाली केलेली आहे, ह्युमन ट्रॅफिकिंग केलं आहे, देशद्रोह काय केलं आहे काय? मला मारण्याचे एवढे प्रयत्न का होतात? काय एवढी सोडाची भावना आहे? किती लोकांना मी फसवलं असेल? समजा 500, 1000, 2000, किती रुपयाचा फ्रॉड केला असेल? 25 कोटी. स्वामीजींना फसवलं, शरद पवारांना फसवलं, ठाकरे, सगळ्या महाराष्ट्राला फसवलं आहे. बरोबर आहे. मग मी एकटाच आहे? असे लोक असतील अजून काही? कोणाची घरं धरवतोस तरी? 134 आमदारांचे क्रिमिनल रेकॉर्ड आहेत. कोणाची घरं होतोस तरी? दाऊदची बहीण इथे मजेत आहे, मुंबई उडवणार आहे. दाऊदला हात लावायची हिंमत आहे का? तुम्ही दाऊदला का नाही पकडू शकत? मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी दाऊदला हात लावतील ना, मुंबई उडेल. महाराष्ट्रात अपघात पुऱ्या देशात दंगली होती. इतकं मोठं नेटवर्क आहे दाऊदचं. आणि आम्ही काय साधक मध्यमवर्गीय ब्राह्मण लोक, आमच्या बाजूने कोणी उभं राहणार नाही. कुचून सोडवून मारलं आहे, तरी मी उभा राहायचा प्रयत्न केला. लोक म्हणतात तुम्ही 5 स्टारमध्ये राहिला. अरे 5 स्टारमध्ये मी राहायला नव्हतो गेलो. एक तर कोविडमुळे गेलो, दुसरं माझ्या मित्राने तिथं फसवलं मला, तरी मी कंपनी उभी केली, तरी प्रॉडक्ट्स उभे केले. पण माझी बाजू मांडतच नाही कोणी. प्रत्येक गोष्टीला माझी बायको साक्षीदार आहे, पण ती समोर यायला तयार नाही. आज कमीत कमी तिने 100-200 व्हिडिओ बनवायला पाहिजे होते की भास्करशीने हे काम केलं, मला असं सांभाळलं, असा मार्ग काढला, तसा मार्ग काढला. मी जिथे पण जातो ना, प्रत्येक जण माझ्याबद्दल निगेटिव्ह बोलतो. माझी चांगली बाजू, माझं काम जातच नाही लोकांसमोर. मग शेवटी मला स्वतःला ओरबाडून अक्षरशः लोकांसमोर यावं लागलं. खरं तर मला हे सगळं जाहीर करायचं नव्हतं, कारण लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो, खाजगी गोष्टी असतात, मला करायचं नव्हतं. पण मला असं वाटलं की माझ्याबद्दल मृत्यूनंतर तरी कमीत कमी न्याय व्हायला पाहिजे, कमीत कमी पुढच्या पिढीला तरी ह्यातून शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आता विषय सामाजिक झालेला आहे, वैयक्तिक राहिलेला नाही. मग का लोक वापरून फेकून देतात मला? माझी सासू मला आणि माझ्या बायकोला म्हणतात ती बंटी आणि बबली आहात. माझ्या बायकोला ती वेश्या म्हणते, मला हलकट नीच काय काय शिवाय घालते ती बाई. 72 वर्षाची बाई आहे. ती म्हणाल की सिनियर सिटीजन वगैरे. मग सोनिया गांधी पण सिनियर सिटीजन आहे ना. बंटी बबली म्हणते मला आणि माझ्या बायकोला. बंटी बबली, मग तुला तुझ्या नातवाचा जेव्हा प्रॉब्लेम येतो, तुझा आयुष्याचा प्रॉब्लेम येतो, तुझ्या घरादाराचा प्रॉब्लेम येतो, तुझा आरोग्याचा प्रॉब्लेम, बंटी बबलीला कशाला बोलवते? तो उद्धव म्हणतो की यांनी फसवलं वगैरे. मग तुम्ही कशाला बोलवता मातोश्रीराव? मला गरज आहे तेव्हा वापरायचं, फेकून द्यायचं. 30 वर्ष चालले आहे. गंमत बघा, म्हणजे किती हा विकृत समाज झाला आहे. आश्रमात 4 तास राबून काम केलं. निघताना ते रूम नंबर 3 आश्रमाच्या मनशक्तीच्या बापरडेकर काय म्हणतो मला, इतका हरामखोर माणूस आहे तो, इतका हरामखोर माणूस आहे
ते प्रमोद शिंदे केळकर वगैरे अक्षरशः बोगस संस्था आहे, सगळा फ्रॉड आहे. माझ्या बायकोची सगळी माहिती काढली प्रमोद शिंदेनी. प्रमोद शिंदेची बायको त्याला कशी मारायची, रात्री कशी भांडवायची, त्याच्या मुलांना का सांभाळायचे, मग सगळं बोललो नाही मी कधी. हा वापरडेकर मला काय म्हणतो, तुझं जेवण खाण्याचं काय होणार आहे. अरे मी घरदार सोडून आलो तुमच्याकडे, तुमचं जेवण खाण्याचाच विचार आहे तुमच्या डोक्यात. निव्य तत्त्वज्ञान, स्वामीजींचा संकल्प, ह्याचं काय झालं मग. मी जेवण खाण्यासाठी आलो मी आश्रमात. काय आत्ता माझी आई सासू म्हणते तुम्ही आमच्याशिवाय एक दिवस जगू शकत नाही, तुम्हाला जेवणा खाणार पण नाही. माझा मनोज गोड नावाचा पार्टनर म्हणतो तुम मेरे दिवा एक दिन जी नाही सकते. अरे अरे देणारा करणारा तो आहे. 40 वर्ष माझ्या भावाने हाकलून दिलं. त्या औरंगाबादच्या मेडिकल कॉलेज माझी आई रस्त्यावर होती, तिला ॲडमिट केलं. मी कॅन्टीनमध्ये खायचो, माझी वहिनी जेवायला द्यायची नाही. त्या कॅन्टीनमध्ये एक वडा एक्स्ट्रा खाल्ला तर माझा भाऊ शिवाय घालायचा मला. आज 40 वर्षानंतर मला दररोज 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 टोचलं जातं, अपमान केलं तर. पैसे नाही आहेत, तेल नाही आहे, भाजी नाही आहे, असह्य झाला छळ. 18 वेळा मी आत्महत्येचा प्रयत्न केला. राख होणार आहे, राख माझ्या मृत्यूनंतर. मी तुम्हाला सांगतो, हिशाप नाही आहे, राख होणार आहे. कोणीही वाचणार नाही.